देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। जैसे जैसे 2024 विधानसभा चुनाव नजदीक आ रहे हैं, महाराष्ट्र में महायुति सरकार फिर से सत्ता में वापसी के लिए पूरी तरह तैयार है। मोर्शी वरुड विधानसभा क्षेत्र में भी चुनावी सरगर्मियां तेज हो गई हैं। इस क्षेत्र से भारतीय जनता पार्टी के डॉक्टर मनोहर आंडे, जो किसान पुत्र और एक समाज सेवी डॉक्टर हैं, आगामी चुनावों में सक्रिय भूमिका निभाने के इच्छुक हैं। डॉक्टर आंडे का कहना है कि वर्तमान में विधायक ने सिर्फ ठेकेदारों और अपने निजी विकास पर ध्यान केंद्रित किया है। उन्होंने क्षेत्र के किसानों के लिए कोई ठोस काम नहीं किया, जबकि खुद को गरीब किसान का बेटा कहते हैं। इस बार डॉक्टर आंडे चाहते हैं कि मोर्शी वरुड की जनता किसानों के विकास के लिए भारतीय जनता पार्टी का समर्थन करे, ताकि इस क्षेत्र में वास्तविक बदलाव लाया जा सके। आइए सुनते हैं डॉक्टर मनोहर आंडे का संदेश। प्रेक्षकांना यावेळेला आपल्या सोबत डॉक्टर मनोहर आंडेजी इथे उपस्थित आहे, जी वरुड मोर्शी विधानसभा क्षेत्राची निवडणूक प्रमुख आहे भारतीय जनता पार्टी पक्षाकडून। सर, आम्ही जाणून घेऊ की काय नेमकं कशा प्रकारचं समीकरण यावेळेला येणाऱ्या निवडणुकीला भेटणार आहे। या वेळच्या निवडणुकीला नक्कीच संमिश्र वातावरण राहू शकते असा लोकांचा कयास आहे। पण मला नक्की असं वाटते की ज्या पद्धतीने आपले यशस्वी पंतप्रधान, या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे कार्य या देशामध्ये या 10 वर्षात, आणि आता ही तिसरी टर्म आहे मोदीजींची, आणि या तिसऱ्या टर्म मध्ये जे सर्व काही या देशाचा विकास चालू आहे, तो विकास खरोखर प्रशंसनीय आहे। जगामध्ये जेव्हा भारताचा उल्लेख केला जातो ते एक यशस्वी राष्ट्र आणि या देशाचे एक यशस्वी पंतप्रधान म्हणून, त्यामुळे नक्कीच आम्ही खूप आशावादी आहोत की यावेळेसही महाराष्ट्रामध्ये नक्कीच भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल। महाराष्ट्रामध्ये नक्की भारतीय जनता पार्टी पक्षाचं सरकार असेल असं आपलं म्हणणं आहे। आपण जर आपल्या विधानसभेच्या बाबतीत जर बोलायला गेलं, वरुड मोर्शी विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत कोणकोणते, काय वाटतं, कोणकोणते विकास कार्य रखडलेले आहे, कोणकोणते विकास कार्य नेमकं व्हायला पाहिजे, कोणकोणते मूलभूत प्रश्न इथले आहेत? सर्वात मोठा मूलभूत प्रश्न इथला आहे सर की आमचं संत्रा, आणि या पूर्ण देशाला, देशाच्या बाहेर संत्रा पिकवणारा आणि संत्रा निर्यात करणारा फक्त आणि फक्त वरुड मोर्शी मतदारसंघातूनच संत्रा हा बाहेर नेला जातो। मूळ संत्रा हा वरुड मोर्शीचा आहे, नाव नागपूरचं होतं, पण माल इथला आहे, आणि इथून मग तो माल बाहेर निर्यात केला जातो। पण इथल्या या ठिकाणी जो एक संत्राशी उद्योग निगडीतची प्रकल्प आहे, संत्रा प्रक्रिया प्रकल्प, जे शासकीय व्हायला पाहिजे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, ती ही काळाची गरज आहे। ही काळाची गरज यासाठी आहे की मूळ इथे संत्रा तयार होतो आणि संत्रा पिकतो। संत्रा पिकल्याच्या नंतर त्याच्यावरच्या वेगवेगळ्या प्रोसेसिंग असतात, त्या प्रोसेसिंग युनिट पण इथं व्हायला पाहिजे, उद्योग प्रकल्प असायला पाहिजे, ज्यूस फॅक्टरी असायला पाहिजे मोठ्या मोठ्या, आणि एक्सपोर्ट करण्याचे इथनं सगळ्या सोयी इथे उपलब्ध असाव्या। म्हणजेच संत्रा आणि संत्र्याशी निगडीत प्रक्रिया प्रकल्प ही अत्यंत इथली महत्वाची काळाची इथे प्रोसेसिंग युनिट झालेलं होतं, पण नांदेडला ते देण्यात आलं, कुठेतरी आपल्या विधानसभा क्षेत्रासोबत जाती करण्यात आली। या अगोदर टेक्सटाईल पार्क अमरावतीला देण्यात आला। जर बघण्यात आलं तर वरुड झालं, मोर्शी झालं, हे अगदी मध्य प्रदेश, अमरावती आणि नागपूरला लागून असणार क्षेत्र आहे आपलं। काय वाटतं कोणाला? नक्की मी या विषयावर मी नक्की बोलणार होतो की टेक्सटाईल हब, सगळ्यात जास्त कॉटन प्रोड्युसिंग जो एरिया आहे तो नक्कीच अमरावती, यवतमाळ, अकोला हे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ओरिजिनल चांगला कॉटन, कापूस चांगला पिकतो, आणि नक्कीच आम्हाला तरी असं वाटतं जर इथं मोठं टेक्सटाईल हब झालं तर इथल्या युवकांना आपण रोजगार देऊ शकू, आणि इथला युवक इथेच थांबेल, म्हणजे थांबेल की त्याचा विकास आपल्याला नक्कीच करायचा आहे, त्याला स्वतःला रोजगार द्यायचा आहे। हा एक मोठा दूरदर्शी आपल्यासाठी एक उपक्रम आहे। बरं, आपले जे येथील जे लोकप्रतिनिधी आहेत, जे येथील आमदार आहेत, विद्यमान आमदार, त्यांनी 4,000 करोड रुपये मंजुरी करून आणली असं वाजागाजा केला। गरीब आमदार असं त्यांचं सगळीकडे नाव चर्चित आहे, पण कुठे पण शेतकरीकडे लक्ष दिलं गेलं नाही। लाभार्थी आतापर्यंत कोण हे माहिती पडलं नाही काय? बरोबर, त्यांच्या ऍक्च्युअली त्यांचे जे काही समजा त्यांनी 4,337 कोटी रुपयाचा जो निधी आणला,
त्या निधीच्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या योजना कुठेही दिसत नाही. आमदार स्वतःला गरीब म्हणतात, पण असं पण समाजामध्ये असं पण बोलणं चालू आहे की आमदार हे स्वतःला गरीब म्हणतात, पण त्यांच्यामुळे खूप, त्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार हे खूप वाढत आहे. अगदी ही फॅक्ट आहे, ही फॅक्ट आहे, ही फॅक्ट आहे सर. की अशी फॅक्ट आहे की 5 वर्षापूर्वी झोळी फिरवली कशासाठी, निवडणुकीसाठी, किंवा हा गरीबाचा मुलगा आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे की जवळपास जेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आलेत 10 दिवसापूर्वीच, अजितदादा जेव्हा पवार या वरुडमध्ये आले, वरुड नगरीमध्ये आले, तर त्या दिवशीचा पूर्ण खर्च हा 1 ते 1.5 कोटी असेल. त्या प्रोग्रामचा खर्च, इतका मोठा कार्यक्रम आणि इतका लॅविश, पूर्ण जिकडे तिकडे जवळपास म्हणजे असं म्हणतात की 56 JCBs फक्त फुलं टाकायसाठी आणले होते अजितदादांसाठी. इतका अवाढव्य खर्च आणि अतोनात खर्च, आतताई खर्च, ज्यातून आउटपुट नाही, असा खर्च या आमदारांनी केलेला. आणि स्वतःला गरीब म्हणतात. हो, म्हणजे आता ते तर म्हणजे ते स्वतःला त्यावेळेस गरीब म्हणत होते, आता ते गरीब शब्द म्हणत नाहीये. असो सर, आपल्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपण एक डॉक्टर आहात आणि जनसेवेमध्ये आपण सदैव अग्रेसर असे राहणार आहात. जनसेवा, समाजकारण, राजकारण, नेमका प्रवास कसा आहे? सर पहा, बेसिकली आम्ही शेतमजुरांची मुलं की ज्याच्या घरी शेती नाही आणि जो दुसऱ्याच्या घरी शेती मजुरीसाठी जातो, असे आमचे आई वडील, निरक्षर आई वडील पण सुशिक्षित, निरक्षर पण सुशिक्षित, अशा आमच्या आई वडिलांना फक्त एकच माहित होतं की या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. आणि त्यांनी आम्हाला त्या शिक्षणाच्या गंगेमध्ये आम्हाला न्हावून निघालो आम्ही. आणि आम्ही 5ही भाऊ, आम्ही जे काही आहोत, आम्ही हायली एज्युकेटेड. आणि ते सर्व गरिबीचं चित्रण म्हणजे मी वाटलोच झोपडीतून, माझं घरच झोपडीत. आज जरी आपण इथे बसतो तरी माझं पूर्ण जे काही समजा बालपण गेलं, ते माझं बालपणच झोपडीतून गेलं. त्यामुळं गरिबांचे काय प्रश्न असतात, त्यांच्या जेवणाचे काय प्रश्न असतात, त्यांच्या जगण्याचे काय प्रश्न असतात, त्यांच्या शिक्षणाचे काय प्रश्न असतात, त्यांचे त्यांच्या अंगावरचे कपड्याचे काय प्रश्न असतात, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, आमच्या पूर्ण कुटुंबाने अनुभवलेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी एक गरिबांविषयीची प्रश्नच नाही, ती तर आहेच, पण आपणही समाजाचं देणं लागतो. आज आपण एक अत्यंत चांगल्या परिस्थितीत आहोत. मी आज इथे 25 वर्षापासून मी एक प्रसूती स्त्रीरोग तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे आणि एक यशस्वी डॉक्टर. त्या यशस्वी डॉक्टर होण्यामागेही माझं तेच प्रिन्सिपल आहे की अत्यंत इमाने इतबारे आपण लोकांची सेवा करणे. जे आपल्याला मिळालेलं आहे त्या ईश्वराने आपल्याला खूप भरभरून दिलेलं आहे आणि त्याचं कुठेतरी आपण उत्तरदायित्व म्हणून आपण लोकांची इमाने इतबारे सेवा करणे आपलं काम आहे. म्हणून मी माझ्या रुग्णाची सर्वात जास्त काळजी घेतो. आपल्या हातून कोणत्याही रुग्णाचं बिघडू नये, चांगलंच व्हावं, हा अत्यंत मानवतावादी दृष्टिकोन सतत मनात असतो आणि त्यातूनच आम्हाला ते यश मिळते. आणि या कोणत्याही व्यवसायामध्ये किंवा कोणत्याही तुमच्या सेवा कार्यामध्ये कन्सिस्टन्सी म्हणजे आत्मविश्वास, कन्सिस्टन्सी, चारित्र्य, प्रामाणिकता ह्या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या आम्ही सर्व जपलेल्या आहेत. निवडणूक लक्षात घेता आता माझे आमदार जे आहे अनिल बोंडे साहेब यांच्यानंतर आता जे आपल्या क्षेत्रातील जनता आहे, जे मतदार बंधू आहे, आपलं नाव समोर येतं, बरोबर आपल्याकडे आशेच्या नजरेने ते बघत आहे यावेळेस. तर काय एक प्रेमाचा संदेश आपल्या मतदार बंधू असणार आहे? नक्कीच मला असं वाटतं की या पूर्ण एरियामध्ये वरुड मतदारसंघ तर माझ्यावर नक्कीच वेगळंच प्रेम करतो, एक चांगलं. पण या पूर्ण एरियातल्या लोकांचा ज्या पद्धतीनं मी सेवा केली आहे, सेवा म्हणजे माझ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून म्हणा, माझ्याकडे कोणीही समजा कोणतीही गरीब व्यक्ती किंवा कोणीही गरजू आला तर तो खाली हाताने मी कधीच पाठवला. म्हणजे की फक्त आपण पैशाचं हे दाखवतो असं नाहीये, पण त्याची काय गरज आहे, त्याला कुठं काय त्याचे प्रश्न आहेत, हे आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच यातूनच कदाचित लोकांमध्ये एक प्रेम आणि एक सर्वात महत्वाचं आहे तुमचं चारित्र्य खूप आणि क्लीन असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून सर्वजण एक आशेने बघतात की ही व्यक्ती खरोखर आपल्यासाठी नक्कीच काही करू शकेल का, आणि त्यांना खूप आशा आहे. नक्कीच मला असं वाटते की मी त्या
त्यांच्या 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 ज्या आशा आहेत, जर मला संधी मिळाली म्हणजे उमेदवारी मिळाल्यानंतर आणि ते सर्व जर समजा मिळालं तर त्या संधीचं नक्कीच सोनं करेल. आपण आपल्या चॅनलला, आमच्या चॅनलला आपण वेळ दिला, आमच्याशी बोलले, संवाद साधला, त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद.